नमस्कार मित्रांनो, काल ती खवड्या डोंगरावरची व्हिडिओ बघितली, ज्यामध्ये 11 वर्षाचा मुलगा आपल्या आई-वडिलांना बरोबर घेऊन जातो आणि सगळ्यांनी लगेच दुःख झालं, हे झालं वगैरे सगळं असं काही करायला चालू केलं. कुणाला काही दुःख होत नसतं. नुसतं एक सोशल मीडियावर दाखवायचं असतं म्हणून प्रत्येकाला दुःख झालं. मित्रांनो, ह्यासारखीच परिस्थिती कुठं ना कुठेतरी आपल्या घरामध्ये सुद्धा प्रत्येकाच्या आहे आणि ह्याचं कारण एकमेव आहे, ते म्हणजे कम्युनिकेशन गॅप. कम्युनिकेशन गॅप म्हणजे संवादाची कमी. आज नवरा-बायकोमध्ये संवाद नाहीये, आज पोराबाळांमध्ये संवाद नाहीये, आज भावंडांमध्ये संवाद नाहीये. कुणामध्येही सध्या संवाद नाही आहे. आणि ह्या संवादाच्या कमीमुळं सगळेच जण जे आहेत ते बिथरल्यासारखे झालेत. त्यांना नक्की काय करायचंय, कशासाठी करायचंय काहीही कळत नाहीये. कारण आत्ता जे आहे ते स्वतः जगण्यासाठी काही करत नाही आहोत. आता आपण फक्त जगत आहोत ते दुसऱ्याला दाखवण्यासाठी जगत आहोत. फ्लेक्स करत आहोत. फ्लेक्स सध्याचा एक शब्द आहे. फ्लेक्स करत आहोत. आपण आपले छंद विसरलेलो आहोत. आपण आपली नाती-गोती विसरलेलो आहोत. आपण आपल्या कला विसरलेलो आहोत. सगळं जे काही आहे ते विसरलेलो आहोत आणि या फ्लेक्सच्या नादापायी कम्युनिकेशन गॅप निर्माण होतो आणि अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. कोणाचा घटस्फोट होतोय, कोण वेगवेगळे राहत आहेत, भावंडामध्ये वाद होत आहेत. अशा बऱ्याच प्रकारच्या घटना ज्या आहेत किंवा हे अचानक जाणं सोडून जाणं आहे, अशा घटना घडत आहेत. ह्यासाठी नक्की करायचं तरी काय? तर आपलं जे काही आहे ते कम्युनिकेशन उत्तम असणं खरंच गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या घरामध्ये बोलता येत नसेल, तुम्हाला तुमच्या बायकोबरोबर बोलता येत नसेल, आई-वडिलांबरोबर बोलता येत नसेल, तर तुम्ही बसचा प्रवास करा, रेल्वेचा प्रवास करा. शेजारचा माणूस आपल्याला काहीतरी 2-4 गोष्टी सांगत असतो. आपण पण त्याला 2-4 गोष्टी सांगा. मित्रांनो, मैत्रिणींनो, मन हलकं करा. मन हलकं करणं जे आहे ते सध्या खरंच गरजेचं आहे. कारण या कम्युनिकेशन गॅप पायी एखाद्याचा जीव जाणं किंवा एखाद्यानं दुसऱ्यांचा जीव घेणं म्हणजे बरोबर वाटत नाही. तर कम्युनिकेशन नक्कीच सुधारावा. मार्ग तुम्हाला नक्कीच मिळतील.